मागील 4-5 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणारे भावी अधिकारी व फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अँड बेस्ट इम्प्रेशन असे समजून चालू वर्षी तयारी करणारे MPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत या सर्वांना सर्वप्रथम सादर प्रणाम. मित्रहो, लक्षात ठेवा, या वर्षीची 2026ची जाहिरात ग्रुप बीची निघालीसुद्धा आणि बघत बघत 5 दिवसावर परीक्षा आलीसुद्धा. असं वाटतच नाही की मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपण फॉर्म भरल्याने लगेच परीक्षा आलेली आहे. इतका स्पीड यावर्षी या परीक्षेने घेतलेला आहे. मग अशा वेळेस आपणाला लक्षात ठेवा, परीक्षेचं टाईम टेबल किंवा आपणाला शेवटच्या काही दिवसामध्ये आपण कोणत्या अँगलनं तयारी करणं महत्त्वाचं असतंय हे पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार हे सांगण्यासाठी मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण वर्षभर किती तयारी केली हे जसं महत्त्वाचं आहे तसंच आता शेवटचा महिनाही महत्त्वाचा असतो. शेवटच्या महिन्यामध्ये शेवटचा आठवडा महत्त्वाचा आहे आणि ह्या आठवड्यातील आता शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आता ह्या 5 दिवसामध्ये आपण काय करावं म्हणजे आपला रिझल्ट 100% येऊ शकतो. हे मी 2500 शासकीय विद्यार्थ्याचा यशस्वी मार्गदर्शक असल्यामुळं आणि गेली 25 वर्ष स्पर्धा परीक्षेत्रामध्ये तन मन धन अर्पण करून अनेक विद्यार्थी घडवल्यामुळं मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न करत आहे. मित्रहो, या परीक्षेमध्ये आपल्याला 100% रिझल्ट काढायचा असेल तर वर्षभरात आपण किती अभ्यास केला आहे हे जसं महत्त्वाचं आहे तसं शेवटच्या 5 दिवसातलं जे काही टॉपिक आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. ते विविध 8 घटकाच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% रिझल्ट मिळू शकेल. पहिला टॉपिक आहे ते महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, रिव्हिजन. आता या 5 दिवसामध्ये मोठमोठाले ठोकळे वापरायचे नाहीत. ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या असतील किंवा एका दिवसाला एक रिव्हिजन पडू शकेल सर्व घटकावर अशा ज्या नोट्स असतील त्या नोट्सवर डेली एक रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जर नुसतं एकदाच वाचले तर लक्षात ठेवा, हा एक रोड जात आहे, ह्या रोड एकदाच गेलेला आहे, पण हा जर डबल केला पुन्हा हा जर ट्रिपल केला तर हा चांगला रोड होऊ शकतो. तसं इथून पुढं डेली एक या पद्धतीनं जर 4 रिव्हिजन टाकल्या किंवा 5 रिव्हिजन टाकल्या तर तुमचं आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे सगळे घटक कोणत्या ना कोणत्या अँगलनं कव्हर झाले पाहिजेत हे बघायचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ शकतंय, चांगल्या स्वरूपाचे मार्क पडू शकतात. त्यामुळे रिव्हिजन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. रिव्हिजन टाकत असतानाच आपल्या एकूण सिलेबसमध्ये असे काही टॉपिक आहेत, म्हणजेच काय दुसरा टॉपिक आहे महत्त्वाचे टॉपिक, त्या टॉपिकवर हमखास मार्क असतात. मागच्या कंबाईन ग्रुप बीचा पेपर बघा, राज्यसेवेचा पेपर बघा किंवा इतर कोणत्या स्पर्धा, लोकसंख्या घटकावर प्रश्न असतातच. मग MPSCमध्ये असे काही टॉपिक आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, बहुवाढ असेल, मराठीमध्ये नदी प्रणाली भूगोलामध्ये नदी प्रणाली असेल, हवामान असेल, असे काही घटक आहेत लोकसंख्यासारखे की त्याच्यावर मार्क असतातच. मग असे एकंदरीत एक 20-30 जर टॉपिक तुम्ही काढलेले असतील तर त्यावरही व्यवस्थितपणे रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न करा. विशेष महत्त्वाचं म्हणजे जे पाठ झालेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करू नका. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झाली, लांबी किती आहे, रुंदी किती आहे, क्षेत्रफळ किती आहे हे वाचायची गरज नाही, आपलं पाठ आहे ना. पण हे वाचत असतानाही जे टॉपिक आपल्याला जमलिंगचे वाटतात ते किंवा जे घटक आपल्याला जमलिंगचे वाटतात ते ह्या टॉपिकमधले सुद्धा तेच घटक वाचण्याचा प्रयत्न करा. मग असे किमान आपल्या डोक्यामध्ये एक संपूर्ण अभ्यासक्रमापैकी 30 तरी टॉपिक असावेत की जे परीक्षेला हमखास असतातच. मग तशा टॉपिकवर लक्ष अधिक केंद्रित करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, जास्त विस्तारित अभ्यास होऊ शकणार नाही, टू द पॉईंट होऊ शकेल. तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्ही आताच्या कालखंडामध्ये वर्षभर तयारी केलेली आहे, पण जर टेस्ट नसतील आपल्या झाल्या किंवा परीक्षेचं नेमकं स्ट्रक्चर कळत नसेल तर आपण उपयोग होऊ शकत नाही. त्यासाठी काय करा, परीक्षेच्या अगोदर विशेषतः आपला पेपर 11 ते 12 या वेळेमध्ये असतो. टाइम टेबलमध्ये बघा तुम्ही हॉल तिकीटवर किती वाजता येते आणि त्याच वेळेमध्ये आपण घरी किंवा आपल्या अभ्यासिकेमध्ये जिथं आपण अभ्यास करता तिथं त्याच वेळेमध्ये 1 तास वेळ लावून जर दररोज एक टेस्ट सोडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या 3 ते 4 टेस्ट होतील. आणि मग त्यावेळेस कळेल तुम्हाला की नेमकं 1 तासामध्ये आपल्या कोणत्या घटकाला वेळ पुरत नाही किंवा आपलं नेमकं काय शिल्लक राहतं आहे, कोणते प्रश्न सोडवायचे शिल्लक राहतात. कारण ह्या 3 टेस्ट ह्या सगळ्या घटका इतक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं 3 टेस्ट सोडवायचे आहेत आणि टेस्ट सोडल्यानंतर कृपा करून उत्तरं पाहू नका. प्रॉब्लेम काय येतो, एखाद्या टेस्ट पेपरमध्ये जर तुम्हाला मार्क कमी पडले तर निगेटिव्हिटी तयार होते आणि वाटतं अरे एवढं आपण तयारी केली पण आपल्याला कसं काय 17-18 मार्क पडले. त्यामुळे उत्तरं पाहिजे नाहीत, फक्त आपल्याला टेस्ट का सोडवायच्या तर त्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे
की बाबा आपल्याला पेपर वेळेत कव्हर होऊ शकतो का नाही. तर तोही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चालू घडामोडी जे 2 रेफरन्स बुक तुमच्याकडे असतील, 2 दिवसामध्ये एक ओझरत्या स्वरूपात रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न करा. आता टॉपिक टू टॉपिक, पॉईंट टू पॉईंट वाचण्याचा प्रयत्न करायच नाही. पद्म पुरस्कार असेल तर ते नेमके कोणाला मिळाले होते, त्याच्यामध्ये पद्मविभूषण विशेषतः जास्तीत जास्त विचारतात, तर ते पद्मविभूषणची यादी, ते कोणत्या क्षेत्रासाठी आहेत, एकूण टोटल पद्म पुरस्कार कोणाला मिळाले होते, त्यात महाराष्ट्राचे कोणते आहेत, भारतरत्न केव्हा सुरू झाला, त्यानंतर महाराष्ट्रातील किती व्यक्तीला भारतरत्न मिळालेलं आहे, सध्या किती व्यक्ती जिवंत आहेत, कोणत्या पंतप्रधान मिळाला, असं हे जे आपलं पाठ झालेलं असेल त्याच्यावर एक ओझरती रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मार्क चांगले पडतात. फक्त पॉईंट टू पॉईंट आता वाचायची गरज नाही शेवटच्या याच्यामध्ये, कारण तेवढा वेळ आपल्याकडं शिल्लक नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचे टाइम टेबल जास्त, जो आपण रविवारी पेपर सोडणार आहे, जी काही तारीख आहे आपली 14 जून, त्या दिवशीचा तो 1 तास तर खूप महत्त्वाचा असतो, कारण वर्षभर केलेल्या कार्याचं फळ त्या 1 तासामध्ये असतं. मग तिथं गेल्यानंतर लक्षात ठेवा, आपण एक आपल्या चॅनलला परीक्षेचे टाइम टेबल या नात्याने एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये 40, त्यानंतर 15 आणि 5 मिनिट या स्वरूपाचं एक टाइम टेबल दिलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की पहिला जो काही आपला पेपर राऊंड आहे तो जे माहीत असणारे प्रश्न आहेत दान 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 करत काय करायचं आहे, 100वा प्रश्न आणि 40वा मिनिट एकत्र झाला पाहिजे अशी आपली तयारी करायची आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, 15व्या मिनिटामध्ये जे तार्किक प्रश्न होते, लॉजिकल होते, हे का ते उत्तर होते असे सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर काही ट्रिक्सचा वापर करून, ट्रिक्स म्हणजे काय असते, काही माहीत नसलेल्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा तुम्हाला लॉजिक व ट्रिकच्या आधारे येऊ शकतात अभ्यास नसताना सुद्धा. त्या संदर्भातील व्हिडिओ आपण शुक्रवारी टाकणार आहोत. तर तो जर व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा असेल तर आत्ताच आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याच वेळेस तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर येत असतो. त्यामुळं लॉजिक व ट्रिकच्या आधारे सुद्धा तुम्हाला अभ्यास नसतानाही काही प्रश्न येऊ शकतात. तर तसे प्रश्न दुसऱ्या राऊंडला सोडवायचे आहेत. आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये कन्क्ल्युजन असतंय की काही वेळेस काही प्रश्नाची आपल्याला रिस्क घ्यावीच लागते, ती रिस्क सुद्धा कधी कधी महत्त्वाची ठरत असते. मग ते 5 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. आणि एकंदरीत हा पेपर 40 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये आणि 5 मिनिटांमध्ये असं डिव्हायडेशन करून पूर्ण पेपर कव्हर करायचा आहे. कारण का, अभ्यास होऊनही मुलं जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांचं एकच वाक्य असतं, पेपर सोपा होता पण वेळ पुरला नाही. तशी वेळ येता कामा नये. कारण लक्षात ठेवा, 60-70 हजाराची तुम्हाला जॉब लागणार आहे. आणि मग अशा वेळेस सरकार सहज देणार नाही. कारण आपण 10 रुपयाची वांगी घेताना जर 10 वेळेस विचारत असेल काटाळ आहेत का, शिळे आहेत का, ताजे, तर सरकारनं तुम्हाला लाखो रुपयाची पगार का द्यायची. मग त्यावेळेस आपली काहीतरी क्वालिटी चेक केली जाणार आहे. त्यावेळेस मग ह्या परीक्षेच्या माध्यमातून ती चेक होणार आहे. त्या क्वालिटीला आपण व्यवस्थित सामोरं जायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आधीचे प्रश्न सोडवू नका. याचा अर्थ काय, आमच्याकडे एक विद्यार्थी होता, त्यानं वर्षभर सांगूनही करायचं तेच केलं. त्यानं जवळजवळ 95 प्रश्न सोडवले आणि त्याचे 55 प्रश्न आले. वास्तविक पाहता त्या परीक्षेमध्ये 50 पॉईंट 25 मिनिट लागलं. पण त्यानं 95 प्रश्न सोडवले, 55 आले, 40 चुकले आणि 40 चुकल्याबद्दल त्याचे जवळजवळ निगेटिव्ह मार्किंगमध्ये 10 प्रश्न गेले. मग 55 वजा 10 राहिला प्रश्न त्या ठिकाणी किती आले, 45 झाले. मेरिट लागलं 50.20. म्हणजेच त्याचा जो रिझल्ट गेला तो अभ्यासामुळे गेला नाही, तर तो रिझल्ट कशामुळे गेला, तर अधिकचे प्रश्न सोडवल्यामुळे गेला. त्यामुळे अधिकचे प्रश्न सोडवत असताना थोडंसं स्वतःला आवरणं खूप गरजेचं असतंय. कारण का, तर अभ्यासापेक्षाही जर अधिकचे प्रश्न सोडले तर तुमचा निकाल येऊ शकत नाही. त्यासाठी स्वतःला त्यावेळेस आवरायचा प्रयत्न करा. कोण किती प्रश्न सोडवतो याचं देणं घेणं नाही, आपले त्या ठिकाणी कशी त्या ठिकाणी आपण परीक्षेला मॅनेज केलं आहे हे खूप महत्त्वाचं असतंय. त्यानंतर महत्त्वाचं आहे की येणारे प्रश्न चुकू नका. आता येणारे जे प्रश्न असतात लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की कोणत्या ना कोणत्या अँगलनं चुकण्याचा प्रयत्न होतो. मग समजा आपण एखादा प्रश्न 22व्या क्रमांकाचा असतो, त्याचं उत्तर आपल्याला येत नसतंय, आपण 23वा असतो आणि आपण 23व्या प्रश्नाचं उत्तर 22व्या क्रमांकाला लिहित असतो. कारण आपला पेपर हा ऑफलाईन असल्यामुळं आणि गोल सर्कल करायचं असल्यामुळं असं होतं कधी कधी, नाही असं नाही, किमान 100 प्रश्नामध्ये 2 ठिकाणी तरी असं होत असतंय. मग अशा वेळेस ते येणारे जे प्रश्न आहेत तसे चुकायचे नाहीत. आणि दुसरं, काही प्रश्न हे स्ली मिस्टेकनं चुकत असतात. म्हणजे या ठिकाणी काय केलं असतंय, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही. वास्तविक पाहता हा सोपा प्रश्न विचारला जात नाही, परंतु तुम्हाला ते फक्त समजण्यासाठी सांगतो मी, नाही शेवटी आलेलं असतंय आणि पहिला असतो शेतकऱ्याचा असूड. मग वास्तविक पाहता हा प्रश्न आपल्या हातातला होता, गेला. मग असे जे काही स्ली मिस्टेकच्या माध्यमातून येणारे प्रश्न असतील किंवा जे काही आपलं कमी वाचनामुळे येणारे प्रश्न असतील, हे चुकायचा प्रयत्न करू नका. कारण जे येणारे असतात, आता पंचायत राजची स्थापना केव्हा झाली, 1 मे 1960ला आपण उत्तर लिहिलं तर चुकतो. कारण आपल्या वाटतं महाराष्ट्राची स्थापना त्या ठिकाणी 1 मे 1960ला झाली, पंचायत राज पण त्या दिवशी आलं, पण तसं नाही, 1 मे 1962ला झाले. मग हा प्रश्न पाठांतर असणार असतो.
असतो पण गडबडीमध्ये चुकतो, तर शक्यतो असे प्रश्न चुकायचं नाही. कारण जे आपल्या हातामध्ये आहेत ते प्रश्न जर आपण घालून बसलो तर लक्षात ठेवा, येणारे बी प्रश्न आपले जातात आणि न येणारे पण जातात, म्हणजे रिझल्ट कशाला येतो. त्यामुळं तेही लक्षात ठेवा की येणारे प्रश्न चुकू नका. त्यानंतर बाकीच्या कॉमन काही गोष्टी आहेत त्या, उदाहरणार्थ आपण परीक्षेला जाता जाताच काय करतो, पेन जाता घेऊन जातो. वास्तविक आता एमपीएससी घेणारे विद्यार्थी असं करत नाही, त्यातला बी एखादा असतो आणखी. मग लक्षात ठेवा, जाता जाता आपण पेन घेऊन जातो. रुळलेला पेन तुमचे 8 ते 9 सेकंद म्हणजे प्रत्येक ह्याला प्रश्नाला काय करत असतो, वाचवत असतो. आणि जर तुम्ही नवीन पेन घेऊन गेलात तर पुन्हा त्या ठिकाणी काय होतंय, ते गिरवण्यासाठी जो वेळ लागतो तो प्रत्येक प्रश्नाला 2-3 सेकंद जास्त लागतो. आणि टोटल 100 प्रश्नाचा जर विचार केला तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 5-6 मिनिटाचा फरक पडतो. आणि ते 5-6 मिनिटच जीवनाला कलाटणी देणारे ठरत असतात. त्याचबरोबर आहे की तुमच्या कोणत्या शहरामध्ये तुमचा पेपर आहे, कोणत्या ठिकाणी पेपर आहे, मग आपल्याला ते नियोजन करायला पाहिजे. कारण का असं होतंय कधी कधी, आपली स्वतःची जरी 4 व्हीलर गाडी असेल आणि आपण वेळ वाचावा किंवा टाईम वाचावा मधल्या मार्गी गेलं तर ती गाडी पंक्चर होते. आणि पंक्चर झाल्यानंतर काय होतं की त्या मधल्या मार्गाने काय होतात की त्या ठिकाणी पंक्चर काढणे साधनं उपलब्ध होतात. मग आपला जर पेपर त्या ठिकाणी काय असतो, लवकर असतो आणि आपण मधल्या कुठल्या तरी मार्गाने गेल्यामुळं टाईम वाचावा म्हणून किंवा अंतर वाचावं म्हणून अशा कॉमन गोष्टी वाटतात ह्या. पण घडल्यामुळे मी सांगतोय काय होतंय, मग परीक्षेला आपण व्यवस्थित जाऊ शकत नाही. कारण मेन रोडनं जर गेला आपण तर साधनं तरी असतात, पण आउट साईडनं गेलं तर त्या ठिकाणी साधनं नसतात. कोणत्याने नेमकं आपलं नशीबच असं असतं की त्यावेळेस काही उपलब्ध होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी कॉमन वाटतात. तर आपला पेपर कोणत्या शहरामध्ये आहे, कुठं आलेला आहे, तिथून ठिकाण कोणतं आहे, आणखी कोणत्या शाळेवर आलेला आहे, ह्या सुद्धा गोष्टी अगोदरच बघा. ह्या गोष्टी किरकोळ वाटत असतात, पण कशालाही किरकोळ लेखायचं नाही. कारण आपण समोरच्याला जर किरकोळ लेखलं तर समोरचा पण आपल्याला किरकोळ लेखत असतो. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असणार, त्या थोड्याशा सावरायचा प्रयत्न करा. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 5 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं एकूण पालनपोषण केलं तर तुमचा 100% रिझल्ट येऊ शकतो. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपल्या स्वप्नांच्या पंखांना बळ द्यावं आणि आपण रचलेले स्वप्नाचे मनोरे पूर्ण करावेत अशीच भगवंतांनी प्रार्थना करतो. आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.